शिवानी आणि ऐश्वर्याने सादर केले आहे. त्यानंतर स्त्री ही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जगत होती, वावरत होती. स्वतःचे निर्णय घेण्यास तिला अधिकार नव्हते. परंतु मा जिजाऊ, छत्रपती शिवराय, शंभूराजे, फुले शाहू आंबेडकर, माता सावित्री यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आजची स्त्री स्पर्धेच्या युगात उंच भरारी घेत आहे. आज आपल्या दिनदुबळा शेतकरी, कष्टकरी पित्याची हाल अपेक्षा पाहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी आपल्या पित्यास पत्राच्या माध्यमातून खंबीरपणे परिवर्तनाचे मत मांडते. ती आहे आमच्या शाळेतील रणरागिणी, निर्भीड अशी कुमारी समीक्षा शिवराज जाधव, म्हणजे सर्वांची लाडकी छकुली. हॅलो, हे आवाज द्या. बोला बोला. प्रिय बाबा, मी समीक्षा शिवराज जाधव इयत्ता 8व्या वर्गात शिकत असून मी या देशातल्या प्रत्येक मुलींची भावना आपल्या समोर पत्रातून व्यक्त करणार आहे. प्रिय बाबा, तुम्हाला पत्र लिहायची वेळ असं वाटलंच नव्हतं, कारण तुम्ही घरी आलात की दिवसभर जे काही घडेल ते तुम्हाला सांगायची सवयच आहे. लहानपणापासूनच मला सांगायचंय, पण जे आज सांगायचंय ना ते तुमच्याशी बोलू शकले नसते. बाबा, माझा जन्म झाला होता तेव्हा आजी म्हणाली होती, पहिली बेटी धनाची पेटी. तुम्ही सुद्धा हसला होता, पण वरवरचं. मला माहित नव्हतं की तुम्हाला टेन्शन आलं होतं. ते येणारच होतं, कारण मुलगी जन्माला आली की तिची नाळ काढताना शेतकरी मनातल्या मनात 2 एकर शेतीचा तुकडा पण काढून टाकतो. तिच्या हुंड्याची सोय म्हणून मुलगी ओझ्याचं धन असते. अंगारेला फोटोचा मोठा वर जातो ना, तेव्हा जशा वेदना होतात ना तशा वेदना बाप्पाला मुलगी मोठी होताना होतात. तुम्ही कधी दाखवलं नाही, पण तुम्हाला आजकाल 24 तास माझ्या लग्नाची काळजी असते. माझ्या लग्नाच्या काळजीने तुम्ही बैल सुद्धा विकत घेतला नाही आणि 4 वर्षापासून माझ्यासाठी एक बैल सुद्धा फिरताय का? मामाने दुष्काळ कंटाळून आत्महत्या केली. मामी मात्र अजून जगतील लेकरं सांभाळत. दुष्काळ फक्त मामालाच दिसला, मामीला मात्र फक्त आणि फक्त लेकरच दिसतात. त्यांचे भुकेले चेहरे दिसतात. शेतकऱ्यांच्या तर बायकांना जीव द्यायची सोय पण नसते हो. बायका धीर एक वटून जगत राहतात. मग तरी बाईच्या जन्माच्या बाबतीत असं का? जाहिराती बघा, मुलगी शिकली प्रगती झाली, म्हणजे तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही आम्हाला शिकवणार. आमची इच्छा म्हणून नाही, तर एक मुलगी शिकली की संपूर्ण घर शिकेल. मुलगी शिकून काय करणार, तर घरच्यांना शिकवत बसणार एवढंच. तिला स्वतःच काही करिअर नाही का? बाळाला वर्षभराचं दूध पाजायचं हक्कानं म्हणतात. जाहिरातीत बघ, मुलीला तिच्या हक्कासाठी जगू दे असं का नाही म्हणत? उद्या लग्नाला मुली मिळणार नाहीत म्हणून मुलीला वाचवा असं निर्लज्जपणे कसे म्हणू शकतात लोक? बाबा, मी लहानपणी नेहमी म्हणायचे तुम्हाला, मी लग्न करणार नाही. तुम्ही हसून म्हणायचा, नाही करायचं, माझी मुलगी माझ्याकडेच राहणार. मग आता काय घाई झाली तुम्हाला? बाबा, मला नाही करायचं लग्न. जो माझ्या बापाच्या घामाचा पैसा हुंडा म्हणून घेणार असेल त्याच्या गळ्यात मी फुलांचा हार कसा घालू? तुम्हाला आवडणार नाही, पण मी ठरवले, हुंडा देऊन लग्न करायचं नाही. 4-150 हाने बैठकीला बसतील, आमची किंमत ठरवतील. हे मी सहन करणार नाही. आज मी पत्र लिहिले, उद्या देशातील प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना पत्र लिहिणार आहे. हुंडा देऊन मी लग्न करणार नाही. तुमच्या पत्राची पण वाट मी बघणार नाही. मी देशातल्या प्रत्येक मुलींच्या पत्राची वाट बघते, जी स्पष्ट सांगेल, हुंडा देऊन लग्न करणार नाही. अतिशय ज्वलंत अशा विषयावरती आता एक तरुण मुलगी आपल्या वडिलांना पत्र लिहिलेली होती. आताच आपल्या समोर तुम्हाला सर्वांची लाडकीची मुली हुंड्याबद्दल भारतीय महिलांचे मत पत्राद्वारे मांडली आहे. धन्यवाद समीक्षा. हुंडा ही भारतीय समाजाला लागलेली कीड आहे आणि ते सर्वांनी काढली पाहिजे. त्यावर एक नृत्य लाडके समीक्षा आदरणीय एम टी वाघमारे सर, समीक्षा ज्ञानेश्वर पडगीकर, अक्षरा कदम, शीतल भुताळी, समीक्षा जाधव गीत गाणार आहेत आणि त्याच